नमस्कार, मानदेश भूषणमध्ये सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत। आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावर हिरे येथील श्री पांडलिंग मंदिरातील पिंडीचे। श्री पांडलिंग हे मंदिर शिखर शिंगणापुरातील अष्टलिंगापैकी एक आहे। श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या आधिपत्याखाली हे श्री पांडलिंग मंदिर येत आहे। 25 फेब्रुवारी ते 1 मार्च अशी सलग 5 दिवसीय श्री पांडलिंगाची भव्य यात्रा भरली होती। यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आलेले होते। दिनांक 25 रोजी महाआरतीचा कार्यक्रम झाला। रात्री 7 वाजता चला हवा येऊ द्या फिल्मचे जादूगार शिवम यांचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाचे सौजन्य होते डॉक्टर किशोर कचरे, डॉक्टर मनोज सावंत आणि उमेश पांढरे पाटील। दिनांक 26 रोजी सकाळी जलाभिषेक व महाआरतीचा कार्यक्रम झाला। त्याचबरोबर श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ व श्री गुरुकृपा भजनी मंडळ दहिवडी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला। पंचम कराओके लाईव्ह म्युझिकल ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम झाला। याची सौजन्य होते इक्बाल मुलानी। स्वरांगण कराओके लाईव्ह ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला। याचे सौजन्य होते अमोल कुलकर्णी। प्रवचनाचा कार्यक्रम यावेळी झाला। हबप भगवताचार्य सुनीताताई मोरे मारडी यांचा हा प्रवचनाचा कार्यक्रम झाला। रात्री गावातून श्री पांडलिंगाची पालखी मंदिराकडे पालखी नेण्यात आली। दिनांक 27 रोजी दानोलेवाडी, निटवेवाडी, कोकरेवाडी, मेडद, मोही यांचा गजनृत्याचा भारदास्त कार्यक्रम झाला। यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते। वावर हिरे पंचक्रोशीतील भाविकांनी पांडलिंगाचे व दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभही घेतला। रात्री 9 वाजता ललकार म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा करमणुकीचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाचे सौजन्य होते अशोक आणेकर। 28 फेब्रुवारी रोजी मंदिरामध्ये काल्याचे कीर्तन झाले। तेली महाराज यांनी हे काल्याचे कीर्तन सांगितले। महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय बिदाल या केंद्राचे संचालिका रूपादिदी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला। सायंकाळी पालखी मंदिरातून गावाकडे नेण्यात आली। गावात पालखी आल्यानंतर वावर हिरे ग्रामस्थांनी भाविकांनी अक्षरशः पांडलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली होती। यावेळी वाघ्या मुरळीचा कार्यक्रम झाला। रात्री 1 वाजता भारुडी भजनाचा एक कार्यक्रम झाला। शनिवारी भव्य बैलगाडा शर्यती झाल्या। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून बैलगाडा मालक त्यांच्या मालकांनी या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग नोंदवला होता। प्रचंड प्रमाणात या बैलगाडा शर्यतीला प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता। यावर्षी वावर हिरे ग्रामस्थांनी 3 दिवसाची असणारी यात्रा ही 5 दिवस अशी वाढवली आणि या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। असंख्य भाविक श्री पांडलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत होते। या यात्रेचे अजून एक वैशिष्ट्य आहे। ते वैशिष्ट्य म्हणजे पेढ्याची यात्रा म्हणून या यात्रेची दुसरी ओळख आहे। भाविक पांडलिंगाला नवस करत असतात आणि हा पेढ्याचा नवस असतो, पण काही सणामध्ये या यात्रेमध्ये पेढा विकला जातो। खरोखरच एक वेगळेपण आपल्याला या यात्रेमध्ये पाहावयास मिळाले, ते म्हणजे पेढ्याची यात्रा म्हणून ही सर्वत्र प्रसिद्ध आहे। यात्रा 5 दिवसाची होती। प्रचंड प्रतिसाद या मिळालेला आहे आणि हजारो भाविकांनी श्री पांडलिंगाचे व पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली होती। महाप्रसादाचाही लाभ घेतलेला होता। वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले होते। या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळालेला होता। वावर हिरे ग्रामस्थांनी या यात्रेचं अतिशय शिस्तबद्ध आणि चांगलं नियोजन केलेलं होते। भाविकांनी वावर हिरे ग्रामस्थांना धन्यवाद दिले आणि मनापासून आभार मानले आणि याच वर्षी 5 दिवसाची यात्रा वाढवल्याबद्दल वावर हिरे ग्रामस्थांना भाविकांनी धन्यवाद दिले। त्या करत असताना
पूर्वी श्री पांडलिंगाची यात्रा 3 दिवस भरत होती, पण यावर्षी यात्रा ही 5 दिवस केलेली आहे. खरोखरच वावरे ग्रामस्थांचं यात्रा वाढवल्याबद्दल मनापासून धन्यवाद भाविकांनी दिलेले आहेत. खरं तर यात्रेच्या निमित्तानं आपण श्री पांडलिंग उत्सव कसा भरतो आणि काय श्री पांडलिंगाचा इतिहास आहे हे आता आपण जाणून घेऊया. श्री पांडलिंग उत्सव अर्थात यात्रा ही महाशिवरात्रीपासून 3 दिवस भरते. महाशिवरात्री दिवशी गावातून श्रीची पालखी मंदिराकडे रात्री 12 वाजता मुक्कामी जाते. शंकर पार्वतीच्या पितळी मूर्तींची विधिवत पूजा होणार परिवाराकडून केली जाते व त्यानंतर पालखी मंदिराकडे जाते. रात्री 12 वाजता मंदिरात बेल वाहण्याचा कार्यक्रम होतो. त्या रात्री शंकराच्या पिंडीवर ओल्या कपड्याने 21 घागरी पाणी संबोधातून आणून घातल्या जातात. हे काम गौरव समाजाचे असून फार पूर्वीपासून हा त्यांना मान मिळालेला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो. भंडाऱ्याचा महाप्रसाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक येत असतात. तिसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम होतो व त्याच दिवशी पालखी पुन्हा रात्री 12 वाजता गावात तुताराज घराजवळ येते. तेथे भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. शिंपी वाड्यातून पालखी मंदिराकडे जाते. त्यावेळी 2-3 मानाच्या कावडी असतात. पालखीला खांदा देण्याचा मान माळी समाजाला असतो. पालखी त्याचबरोबर कावडी असा वाजत गाजत हा देखणा पालखी सोहळा मंदिराकडे जात असताना भाविक पालखीचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. तसंच हा सोहळा पुन्हा गावातून येत असताना सुद्धा भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. मंदिरात तिसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर पालखी गावात येते. दहीहंडी फोडण्याचा मान फार पूर्वीपासून औंधचे राजपूत घराण्याला आहे. आजही परंपरा या राजपूत घराण्याने अखंडपणे चालू ठेवलेली आहे. गावात पालखी आल्यानंतर पंचक्रोशीतील भाविक स्त्रींना पेढे वाटण्याचा नवस करतात. या दिवशी 5 ते 7 टन पेढा विकला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात पेढीची विक्री होणारी यात्रा मानमधील पहिलीच आहे. आज राणंदचा तलाव आहे तो पूर्वी ब्रिटिशांनी वावर हिरते बांधण्याचा निर्णय घेतला होता. आत्ताच्या पाण्याची टाकी ते श्री पांडलिंग मंदिर असं अंतर होते. या तलावामुळे वावर हिरे नगरीचे अस्तित्व राहणार नव्हते, पण स्त्रीने आपली जागृतपण दाखवले व इंग्रज अधिकाऱ्यावर मुंग्याचा रूपाने हल्ला केला व पळवून लावले. त्यामुळे हा तलाव रद्द झाला. मांगेश महात्म्यात वावर हिरे नगरीचा उल्लेख आहे. तो असा, शंकर पार्वती दूध खेळत होते. त्याच काळात शंकराची हार झाल्यानंतर ते वावर हिरेला विश्रांतीला आले. रस्त्यात शंकराने बोंब मारली, त्यामुळे या ठिकाणाला बोंबलदारा अर्थात महादेवदारा असे म्हणतात. या दाऱ्यातून शंकराने वावर येथील डोहात आंघोळ केली व विश्रांतीसाठी आज जे पांडलिंग मंदिर आहे त्या ठिकाणी गेले. ज्या ठिकाणी शंकराने आंघोळ केली त्या ठिकाणाला शंभू ढो म्हणतात. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना पांडलिंग मंदिरात जात असत. स्वतः महाराजांना श्री पांडलिंगात सरपूर्वपणे दर्शन महाराजांना देत होते आणि गोंदवलेकर महाराजांना मंदिरात घेऊन जात होते असे जुने लोक सांगतात. आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे दहीहंडीचा कार्यक्रमाचे. आता आपण पांडलिंग यात्रेचा इतिहास जाणून घेतलेला आहे आणि आपल्याला आता दृश्य पाहावयास मिळत आहे ते दहीहंडीचा कार्यक्रमाचे. दहीहंडी फोडण्याचा मान हा राजपूत घराण्याला आमचे आहे. दहीहंडी फोडताना आपण दृश्य पाहिलेलं आहे. अतिशय भाविक दहीहंडी फोडताना आपण पाहत आहात. अतिशय मनमोहक दृश्य आहे हे. भाविक उत्साहानं दहीहंडी फोडल्यानंतर जे ठाकोर असते ते घेण्यासाठी उत्सुक असलेल्या अतिशय गर्दी होत असते.
या कार्यक्रमास वाघोरेवाडी परिसरातील हजारो भाविक येत असतात. आपण दृश्य पाहते, भाविकांची गर्दी झालेले दृश्य आपण पाहत आहात. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविक येत असतात. महाशिवरात्रीच्या काळातच हा उत्सव होत असल्यामुळे पुणे मुंबईला वाघोरेवाडीकर जे नोकरीसाठी गेलेले आहेत तेही या उत्सवाला आवर्जून येत असतात आणि पंडलिकाचं दर्शन घेऊन पुन्हा ते पुणे मुंबईला नोकरीला व व्यवसायाला जात असतात. महाप्रसादाचं दृश्य आपण पाहत आहात. अतिशय हा परिसराचा विकास करण्यात आलेला आहे. त्या संख्येने भाविक या